एकवटून याचा विरोध केला पाहिजे. हा, ह्याचं कारण ही मी म्हटलं तसं एकाधिकारशाही. उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार, तुमच्या गाड्या पण तोच देणार, तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार. म्हणजे त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार. आणि मूळचा जो मुंबईकर आहे, अगदी मी म्हणेन मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला जातोय. गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता. आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार. माझं तर म्हणणं की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे, जिची गरज नाहीये, तिकडे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनी, ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही. पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड केलं गेलं. वन थर्डमध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं, पण ते आता सगळं गेलं. तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला, आधी गिरणी कामगार फसला किंवा ठगला गेला, फसवला गेला. आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो. आणि हे सगळं गौतम अडाणी या